एदसे चरित्र केली नारायणे एदसे चरित्र केली नारायणे रानंदता बोधने राखिता एदसे चरित्र केली नारायणे एदसे चरित्र
ऐसे देई प्रेम काही कळा भजन करा, टाळी वाजवून भजन करा. विठ्ठला माझे वाणी तुझे वरणी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. माझे वाणी तुझे वरणी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. विडाला विडाला पांडुरंगा करो प्रथम
पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संदांजया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासा तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सुपान देवा मुक्ताबाये नमो त्रिभुवन पावने अद्त्रय जननी देवाची ये प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे देहूचे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 3 चरणाचा बाळक्रीडा प्रकरणातील काल्याचं चिंतन प्रकट करणारा अभंग महाशिवरात्रीच्या निमित्ताने व कळशारोहणाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला सप्ताह कार्यक्रम 26 वर्ष झाली या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे आणि अशा 26व्या वर्षाच्या कार्यक्रमाच्या समारोपाच्या सांगतेच्या काला कीर्तनासाठी हा अभंग निवडलेला आहे। नियोजित वेळेमध्ये जो विचार पाहता येईल पाहण्याचा प्रयत्न आपणाला करायचा आहे। प्रतिवर्षाप्रमाणे महाशिवरात्रीचं औचित्य साधून बार्डी ग्रामस्थ भजनी मंडळ संयोजक मंडळ यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला हा सप्ताह आणि या सप्ताहातली आजची काल्याची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडं सोपवली आदरणीय संतोष कवडे सर, हरिभक्तीपरायण तुकाराम भोसले महाराज, संयोजक मंडळ या सर्वांच्या आपुलकीतून जिव्हाळ्यातून हा योग मला प्राप्त झाला। वारकरी संप्रदायाच्या प्रथेमध्ये निमित्त कोणतंही असो समारोप हा काल्याने केला जातो, परंतु काल्याची सेवा ही महत्त्वपूर्ण मानली जाते। पण कवडे सर, भोसले महाराज आणि संयोजक यांनी ही सेवा माझ्याकडं सोपवली। खरं तर सप्ताहामध्ये प्रमुख जबाबदारी ज्यांच्याकडं असते किंवा ज्यांच्या आशीर्वादाने किंवा मार्गदर्शनाने हा कार्यक्रम चालतो त्यांना ही सेवा द्यावी असा एक प्रघात वारकरी परंपरेमध्ये आहे। परंतु ही 25 वर्ष पाठीमागं आपण कार्यक्रम केला, 26व्या वर्षी ही काल्याची सेवा माझ्याकडं दिली। या सेवेतून नियोजित वेळेत जो विचार पाहता येईल पाहण्याचा प्रयत्न आपणाला करायचा आहे। आजच्या कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व महाराज मंडळी, त्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण हनुमंत महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण तानाजी दादा बेलेराव महाराज, बाकी इतर महाराजांची नावं काही मला माहीत नाहीत, सूरज महाराज आणि बळीराम महाराज, समाधान महाराज, सर्व गुणीजन मंडळी, गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार, संस्था प्रमुख व सप्ताहाचे संयोजक विठ्ठल आदरणीय सुखदेव महाराजांच्या व आदरणीय सुदामजी पिशे महाराज यांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ केला। मला मगाशी कवडे सरांनी सांगितलं की मी पाठीमागं एकदा आलोय, 2016ची आठवण त्यांनी करून दिली, पण मला इथं आल्यानंतर आठवत नाही की मी या भागात आलोय। रात्रीच्या वेळेला आलेलो असल्यामुळे येतानाच लक्षात येतं की हा परिसर लक्षात राहील अशा वळणावर आहे आणि त्यामुळं मी तिकडं सुद्धा बार्डीच्या कार्यक्रमामध्ये अनेक वेळा कार्यक्रमाला
आलोय, परंतु या ठिकाणी मात्र पहिल्यांदा आलो असं मला आज वाटत होतं. पण मगाशी सरांनी आठवण करून दिली, महादेवाचं अतिशय पवित्र असं स्थान आहे आणि म्हणून शिवरात्रीला आपल्याकडून महादेवाची सेवा घडावी या हेतूने सर्व भाविक असतील, वारकरी असतील, या सर्व संयोजकाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन होऊ लागलं आणि त्याच्या समारोपाची सेवा माझ्याकडं सोपवली. वारकरी परंपरा म्हटलं की काला हा बंधनकारक आहे. यामध्ये काही प्रश्न मांडतो. काला कुणी करावा, काला कसा करावा, काला कोणता करावा, काला कुठं करावा, वेगवेगळे प्रश्न आहेत. त्याची उत्तर म्हणजे आजचं कीर्तन. विडाला बघा, या प्रश्नांची उत्तर पाहताना सांप्रदायिक पद्धतीने आपल्याला काल्याचा विचार पाहता येणार आहे. वारकरी परंपरा हा काल्याच्या अनुषंगाने पाहिली जाते. माझा तुम्हा सर्वांना एक प्रश्न आहे, सप्ताह केला म्हणून काला करायचंय का काल्यासाठी सप्ताह करायचंय? चला, याला पूरक दुसरा प्रश्न मांडतो. महाप्रसादासाठी कार्यक्रम आहे का कार्यक्रमासाठी महाप्रसाद आहे? कार्यक्रमासाठी. आता हे लवकर कळलं आपल्याला. त्याच अनुषंगाचा माझा दुसरा प्रश्न आहे, सप्त्यासाठी काला आहे का काल्यासाठी सप्ताह आहे? विडाला आपल्याकडे 95% उत्तर येणार आहे सप्त्यासाठी, पण असं नाही. काल्यासाठी सप्ताह आहे. परीक्षेसाठी शाळा आहे का शाळेसाठी परीक्षा आहे? आता मी अभ्यासासाठी म्हणायला पाहिजे होतं, पण विचारताना या पद्धतीनं विचारलं, अभ्यासासाठी परीक्षा का परीक्षेसाठी अभ्यास? काहीच कळेना. ओझं घ्यायचं आणि निघायचं, याला शाळा म्हणतात. असंच आमचं परमार्थात चालू आहे. कुठं जायचंय? निघालोय आम्ही परमार्थामध्ये, प्रयत्न करतोय, पण जायचंय कुठं हे कळलं तर जन्माचं सार्थक आहे. कारण जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही. पुन्हा पुन्हा मिळत नसल्यामुळे आपल्याला ध्येय गाठता आलं पाहिजे. बघा, माझ्या हातात फक्त 50 मिनिट आहेत. अभंग सोडून, चरित्र मांडून, आरती सहित 12 पर्यंत तुमच्या हातात देणार आहे. काळजी करू नका, मी सगळा विचार वेळेत बसवतो. काय राहिलंय असं कुणाला वाटणार नाही एवढं मांडतो. फक्त चाली राहिले असं गायक मंडळी म्हणतील, पण नाविलाज आहे, वेळेत सगळंच बसवावं लागतं आणि त्यामध्ये माझा थोडा त्या बाबतीत नाविलाज होईल. पण मला चिंतन मांडायचंय, यामध्ये काला का करायचंय? काला दर वेळेला दिला जातो, घेतला जातो, सांगितला जातो, पण आपण काल्यावर आरूढ केव्हा होणार? काला म्हणजे प्रसाद आहे का काला म्हणजे अनुभूती आहे? काला म्हणजे अवस्था आहे का काला म्हणजे वृत्ती आहे? विठ्ठला बघा, आता या सगळ्याचा विस्तार आपल्याला पाहता येणार आहे. कालेच्या बाबतीमध्ये काला हा प्रसाद म्हणून आपण पाहतो, पण प्रसादाच्या बाबतीमध्ये भगवद्गीता सांगते प्रसादाचा परिणाम काय? प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते. विस्तार करत नाही, एका वाक्यात याचं उत्तर देतो.
प्रसादाने सर्व दुःखाची निवृत्ती होते, तर कालाप्रसादाचं फल काय? प्रसाद, महाप्रसाद आणि कालाप्रसाद. प्रसादाचा परिणाम, महाप्रसादाचा परिणाम आणि काल्याचा परिणाम तिन्हीचा एक नाही. म्हणून काला दररोज नाही, प्रसाद दररोज आहे, काला एकदाच आहे. मग काल्याचं वेगळेपण काय? काला कळला पाहिजे याच्यासाठी वारकरी संप्रदाय पाहावा लागतो. कारण भारतामध्ये अनेक संप्रदाय जन्माला आले आणि जसे जन्मले तसे अनेक संप्रदाय संपले. पण काला हा वारकरी परंपरेतच पाहायला मिळतो. इतर परंपरेत, इतर संप्रदायात काला नाही. ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायाचे नाहीत, तुकोबाराय वारकरी संप्रदायाचे नाहीत, एकनाथ महाराज वारकरी संप्रदायाचे नाहीत. काही जण म्हणतील काय वेगळं मांडायला लागला, पटवून देतो. ज्ञानोबाराय नाथ संप्रदायाचे आहेत, एकनाथ महाराज दत्त संप्रदायाचे आहेत, तुकोबाराय चैतन्य संप्रदायाचे आहेत. पण त्यांनी वारकरी संप्रदाय स्वीकारला. वारकरी संप्रदाय यांनी का स्वीकारला? काला इतर ठिकाणी नाही म्हणून. बघा, काल्याचा विचार मांडत असताना अहो काला भारतात इतर ठिकाणी मिळत नाही, यात नवलच नाही. 14 लोकांमध्ये, 14 भुवनामध्ये इतर ठिकाणी काला मिळत नाही. मिळत नाही नव्हे, कळत नाही. मिळणं आणि कळणं फरक आहे. भजन मिळावं का भजन कळावं? चला याला पूरक विचारतो, भोजन मिळावं का भोजन कळावं? काही जण म्हणतील आणखी कळलं नाही आम्हाला, कशाबरोबर काय खावंच कळत नाही. भोजनामध्ये कुठून सुरुवात करावी, काय खाल्लं पाहिजे हे कळेना म्हणून गुडघेदुखी चालू झाली. तुमच्या इकडं आहे का नाही मला माहित नाही, जास्त विस्तार करत नाही. रेकॉर्डिंग चालू असल्यामुळं त्याच्याकडं जास्त आत्ता जाणार नाही. पण बघा, भोजन कळलं पाहिजे तसा काला सुद्धा कळला पाहिजे. इतर लोकांमध्ये कळत नाही. महाराज लक्षणा मांडतात, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी
वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही कार्याचे. वैकुंठामध्ये काला मिळत नाही, यात नवल नाही, कळत पण नाही. आता त्याची कारण मीमांसा शोधावी लागते की वैकुंठामध्ये काला का कळत नाही. चला, पण तो कळतो कुठं, मिळतो कुठं, केला जातो कुठं, याचं उत्तर आहे वारकरी परंपरा. विडाला वारकरी परंपरेमध्ये काला केला जातो. शिवरात्र असली तरी काला आहे, बीज असली तरी काला आहे, षष्टी असली तरी काला आहे, रामनवमी असली तरी काला आहे, हनुमान जयंती असली तरी काला आहे, पुण्यतिथी कुणाची असली तरी सप्ताह केला की काला आहे, वाढदिवस असला सप्ताह केला तरी काला आहे. काला हा निमित्तावर अवलंबून नाही, परंपरेनं आमच्या समोर काला मांडलेला आहे. काल्याच्या पाठीमागचा हेतू काय? का चालत आलं म्हणून आम्ही करायचा, आम्ही केला म्हणून पुढच्यानी करायचा, असंच आहे. आता बघा, कीर्तनाला सुरुवातीला विलंबित चाल म्हटली जाते. मग काय करा, पहिलं आवर्तन झालं की दुसऱ्या आवर्तनाला जलद घ्या. मग जलद गायकानी घ्यायचं का वादकानी? आजचे वादक खूप चांगले आहेत बरं का, मी कौतुक कधीच करत नाही, पण आज करायला लागलोय, कारण माझ्या विचारात वाजवू नये म्हणून. मी माझ्या चाली म्हणायला गायकांना का देत नाही, रेकॉर्डिंग असताना सांगायलोय. माझं कॅमेऱ्याकडे लक्ष असतं, काय बोलावं हेही विचार करतो मी, पण तरी आज सांगायला लागलोय. याचं कारण गायक मंडळी लय पाळत नाहीत म्हणून मी देत नाही. मला लय आवडते, फक्त स्वर ताल हा पुढचा भाग आहे. बघा, गायनामध्ये आता कवडे सर अनेकांना विशारद करताय, मग इथं बोलायचं नाही तर कुठं बोलायचं, बरोबर आहे. लय महत्वाची आहे. आता कॅसेटच्या युगानं लयच खाऊन टाकली आहे, लयच राहिली नाही. गायक लय वाढवत नाहीत, आता वादक लय वाढवतात. आम्हाला दुसऱ्या आवर्तनाला विलंबित मधून जलदला जायचं नाही. कोण ठरवावं? गायकाने ठरवावं जायचं का नाही. पण वादक सांगतात नाही, जलद घेतलं पाहिजे. कोणी सांगितलं? नियम आहे का? नाही, तो प्रवाह आहे, प्रवाहानं आलेलं आहे. सुरुवातीला विलंबित असावं, मग जलद असावं, आणि समारोपाला जास्त जलद घेऊन संपवावं. हा प्रवाह आलाय, नियम नाही. आम्ही नियमामध्ये याला बसवलं आणि पुढं पुढं तर विलंबित ठाई चाल जलद मध्येच आणतात काही काही जण, आणि जलद मध्ये आणली की पुढं माग म्हणणार याला बाकीच्याला. त्यात पुन्हा टाळ. टाळ हे तालवाद्य आहे. टाळ काय आहे? आता विद्यार्थी आहेत इथं, भविष्यातले हे आमचे महाराज आहेत. टाळ हे तालवाद्य आहे. याच्यामध्ये दुप्पट चौपट नसते. दुप्पट चौपट वगैरे सगळं याच्यात आहे, वादनात आहे. पण आपल्याकडे विलंबितला टाळ दुप्पट व्हायला लागला. कोळेच ना काय करायलोय आम्ही, कुठं निघालोय काहीच लक्षात येईना.
असो द्या, ठीक आहे, जाऊ द्या. जाता जाता थोडे संस्कार केले, बाकी काही नाही. विठ्ठला माझं चिंतन चालू आहे. काला कळत नाही, मिळणं लांब आहे. का कळत नाही? काल्याची सामुग्री लक्षात यावी लागते. काल्याची सामुग्री काय आहे? चहा करायचंय, सामुग्री काय? स्वयंपाक करायचंय, सामुग्री काय? भजन करायचंय, सामुग्री काय लागते? आत्ताच्या काळामध्ये भजन करायला टाळ पकवाज विना असला तरी चालतं का हो? नाही चालत. सिस्टीम लागते. सिस्टीम नसली तर भजन होत नाही. आता हे कलाकारांचं भजन आहे जे सिस्टीमवर अवलंबून आहे. पण सिस्टीमचा विचार न करता वारकऱ्याचं भजन कसंही चालतं. पण त्याच सामुग्री आहे टाळ पखवाज आणि विणा. सामुग्री आहे तशी काल्याला सामुग्री आहे. काला करायचंय, अधिकारी कोण? जो 7 दिवस सप्ताहाला हजर राहतो तो काल्याचा अधिकारी आहे. म्हणून 8व्या दिवशी काला असतो. आता इथल्या पत्रिकेत वेगळं आहे, ते मी मांडत नाही. पण मूळ काल्याची संकल्पना 8व्या दिवशी आहे. का? आत्ता सध्याच्या प्रवाहात 7व्या दिवशी 5व्या दिवशी हे प्रवाहाचा भाग आहे. पण काला हा 8व्याच दिवशी का करावा? त्यावेळच्या महाराजांना 7 दिवस वेळ उपलब्ध होता म्हणून 8व्या दिवसाकडे नेलं का? असं नाही. हेतू आहे. 7 दिवसात ज्ञानाच्या 7 भूमिका प्राप्त करायच्या, मग 8वा काला घ्यायचा. भूमिकेची नावं सांगतो, विस्तार करत नाही. शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थाभाविनी आणि तुर्या. या 7 अवस्था 7 दिवसात दररोज एक अवस्था आम्हाला प्राप्त करायची आहे. मग 8व्या दिवशी काला घ्यायचाय. हा काल्याचा अधिकारी आहे. काला सहज नाही. माझं म्हणणं आहे 7 सप्त्यात मिळून एक अवस्था जरी झाली तरी 8व्या सप्त्यात काला घेऊ. पण 7 सप्त्यात तरी काला मिळेल का? शंका आहे. प्रश्नचिन्ह देऊ आपण. आत्ताची प्रवृत्ती जर विचारात घेतली तर असं म्हणावं लागतं, माफी मागून, एका जन्मात एक भूमिका, 7 जन्म 7 भूमिकेसाठी, 8व्या जन्मात काला. विठ्ठल बघा, भगवद्गीता सांगते परमार्थ किती कठीण आहे. बहुनाम जन्म नामते ज्ञानवान माम प्रपद्यते. विस्तार करत नाही. बहु अनेक जन्म गेली तरी साक्षात्कार होत नाही. परमार्थ खूप अवघड आहे. एक जन्म जरी एका भूमिकेला गेला तर 8वा काला मिळणार आहे आम्हाला. हा काल्याचा अधिकारी आहे. मग काल्यामध्ये आम्हाला बंधन घातलं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. याचं थोडं चिंतन मांडतो. गोकुळाचं चरित्र काल्यामध्ये बंधनकारक सांगितलं. गोकुळच का? बघा, गोकुळाचं चरित्र श्रवण करावं, पठन करावं, मनन करावं, हा काला आहे. गोकुळच का घेतलं? मथुरा का नाही? गोकुळाचाच विचार का मांडायचाय? मथुरेमध्ये गायी नाहीत का? मथुरेमध्ये गायीचं पालन करणारे गोपाळ नाहीत का?
मथुरेमध्ये गायीची सेवा करणाऱ्या गवळणी नाहीत का? मथुरेमध्ये कृष्ण परमात्म्याने जन्म घेतला त्या अर्थी मथुरेमध्ये भक्त आहेत. मथुरेत जन्म घेतला त्या अर्थी भक्त आहेत. म्हणजेच मथुरेत भक्त आहे, गायी आहे, गवळणी आहेत, गोपाळ आहेत, यमुना नदी आहे, यमुनेचं वाळवंट आहे, काला नाही. का नाही? उत्तर आहे यशोदा माता नाही म्हणून काला नाही. विठ्ठला ही यशोदा कोण आहे? काही जण म्हणतील गवळण आहे, महिला आहे. नव्हे, यशोदा हा भाव आहे. यशोदा ही अवस्था आहे. आम्हाला सगळ्याला यशोदा बनायचंय त्यावेळेला काला मिळणार आहे. मग यशोदा बनण्यासाठी सप्ताह करायचंय. उगी चला सगळी सप्ताह करतात म्हणून आपण पण असा सप्ताह नसतो. आम्हाला त्या अवस्थेवर जायचंय, अवस्थेवर आरूढ व्हायचंय. बघा शाळेमध्ये सुद्धा विद्यार्थी कुठपर्यंत पोहोचलाय हे पाहण्यासाठी परीक्षा असतात. पूर्वी तिमाही, सहामाही, नवमाही परीक्षा असायची, पण त्यात नापास झालं तरी चालायचं. आणि मग शेवटची परीक्षा वार्षिक. आता चाचणी असा शब्द दिलाय त्याला. तिमाही हा शब्द बाजूला गेला. पहिली चाचणी, दुसरी चाचणी. चाचणी म्हणजे अभ्यास कुठपर्यंत केला याची चाचपणी. कुठपर्यंत पोहोचलाय हे पाहण्यासाठी या परीक्षा दिल्या जातात. परमार्थात आपल्या आमच्या परीक्षा घेतल्या जात नाही म्हणून बरं आहे. महाराज कुठपर्यंत पोहोचले फोन करतात. आज कालाय तुमच्याकड, निघालेत का नाही, कुठपर्यंत आलात. याला जसा फोन असतो तसं परमार्थातली आमची चाचपणी झाली पाहिजे की आम्ही कुठपर्यंत आलोय का फक्त बोलतोय. आम्ही फक्त कीर्तनात बोलण्या एवढेच आहोत का अवस्थेवर सुद्धा आरूढ होतोय. आम्हाला अवस्थेतून भाव आहे, पुढं जायचंय. काला हा भावातून स्वीकारला जातो म्हणून काल्याला महत्व आहे. बघा काल्यामध्ये चरित्राचं बंधन आहे, पण प्रश्न आहे कोणतं चरित्र मांडलं जावं. विठाला यामध्ये देवाच्या अवताराचं चरित्र पण गोकुळच का? का हो बाकीचे अवतार धर्मरक्षणासाठी नाहीत का? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना आहे तुका म्हणे
आहे तुका म्हणे धर्म संस्थापन केला नारायणे अवतार. प्रस्तुत अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराजांनी विचार मांडला की देव अवताराला येतात धर्मरक्षणासाठी. आत्ताच्या काळामध्ये धर्म हा शब्दच वेगळ्या भूमिकेनं पाहिला जाऊ लागला. मी त्याच्यावर आता जास्त बोलणार नाही, अर्धा तास माझ्या हातात आहे, त्यामुळं मला चिंतन पूर्ण करायचं आहे. यामध्ये बघा, देवानी अवतार धारण केले. मत्स्य अवतार, कुर्म अवतार, वराह अवतार, नृसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, राम अवतार, हे सगळे अवतार धर्मरक्षणासाठी आहेत. तर एकाच अवतारातलं चिंतन काल्यामध्ये का? विठ्ठला मागच्या कीर्तनकाराला तेवढंच येत होतं म्हणून त्यांनी सांगितलं आणि पुढं ती परंपरा ठरली. असं आहे का? असं नाही. अहो, आपल्याकडे परंपरा हा शब्द खूप गुळगुळीत आहे. काय पण म्हटलं की परंपरा आहे, काही असू द्या. कणिक पण कधी लावायची, कशाला? पखवा झाला, जाऊ द्या, जास्त नको. मला चिंतन मांडायचं आहे. देवाचे एवढे अवतार वाङ्मयामध्ये 10 सांगितले, श्रीमद भागवत ग्रंथात 24 अवतार सांगितले. मग सगळेच्या सगळे अवतार जर धर्मरक्षणासाठी असतील तर काल्यामध्ये सगळे घ्यायला काय हरकत आहे? बघा, घेत नाहीत म्हणून मी घेतले, पण मी पटवून द्यायला लागलोय की हे का नाही, हे का आहे. कळलं पाहिजे आपल्याला हे का आहे. नाही, भजनाचा समारोप भैरवीने करता का? चालत आलंय, भैरवीच असते असं नाही. गायन विभागानं आपल्या समोर संगीतानं सांगितलंय, प्रत्येक रागाला एक कालावधी दिलाय. कोणता राग केव्हा म्हणावा, डोकं गरम झाल्यानंतर राग म्हणावा. राग कधी येतो आपल्याला? डोकं गरम झाल्यानंतर. तुमच्या इकडं डोकं गरम होतं का नाही? का फक्त वातावरणच गरम होतं? बघा, डोकं गरम झालं की येणारा राग वेगळा. आणि चाल वगैरे भजनात कीर्तनात म्हटला जाणारा राग कधी म्हणायचंय? पाठ आहे तसा म्हणायचा आहे. म्हणून आपल्याकडं पद्धती झाल्या. पहिल्या चालीला कोणते राग असावे, मधल्या चालीला कोणते असावे, शेवटच्या चालीला कोणते असावे, पाठ आहेत ते म्हणावे. बघा, याच्या बाबतीमध्ये जाता जाता एक विचार मांडतो, कारण इथली मंडळी संगीताशी जास्त सेवा करणारी आहेत म्हणून सांगतो. सूरदास महाराजांनी केदार राग देवाला अर्पण केला असं चिंतन आहे. का अर्पण केला? तर देवाला केदार राग खूप आवडतो म्हणून देवानी सूरदास महाराजांनी अर्पण केला. अर्पण केल्यानंतर पुढं आयुष्यात पुन्हा केदार राग कधीच म्हटला नाही, कारण तो अर्पण केलाय. पुन्हा त्याचा आपण स्वीकार करायचा नाही. बघा, हे कळलं पाहिजे आपल्याला. कधी काय करायचंय चालू असतं आपलं. अभंग कुठला आहे, चाल कुठली, राग कुठला, कसा म्हणावा, सुरुवात कशी असावी, अंतरा कसा असावा, येतंय ते म्हणायचंय. जाऊ द्या, मला पण आज जास्त त्याच्यावर परखड बोलायचं नाही, पण जाता जाता थोडासा विचार मांडायचा आहे. माझं चिंतन चालू आहे. देवाचे सगळे अवतार जर धर्मरक्षणासाठी असतील तर फक्त कृष्ण अवतारच काल्यामध्ये का घ्यावा?
याचं उत्तर देतो. देवाच्या अवताराची संख्या कितीही असू द्या, प्रकार फक्त 6 आहेत. 24 अवताराला 6 मध्ये बसवलंय, 10 अवताराला 6 मध्येच बसवलंय. नावं सांगतो: अंश अवतार, अंशांश अवतार, आवेश अवतार, कला अवतार, पूर्ण अवतार आणि परिपूर्ण अवतार. विडाला परिपूर्ण अवतार हा एकच आहे, तो म्हणजे कृष्ण अवतार. आणि म्हणून कृष्ण अवताराचं चरित्र काल्यामध्ये घ्यावं. आता यातला एक शेवटचा प्रश्न: कृष्ण अवतार काल्यामध्ये घ्यावा, मग द्वारकेचं वर्णन असावं, हस्तिनापूरचं वर्णन असावं, का अर्जुनाचं निमित्त करून ज्ञानलीला सांगितल्या त्या भगवद्गीतेचं चरित्र असावं, का हे कृष्ण चरित्र नाही का? मग हे कृष्ण चरित्र असताना सुद्धा याचा विचार काल्यामध्ये का नाही? उत्तर द्यावं लागणार आहे. बर, हे नाही, मग आहे कोणतं? एदसे चरित्र केले नारायणे. कोणतं चरित्र मांडावं याचा विचार महाराज सांगायला लागले. प्रस्तुत अभंगाचं पहिलं चरण महाराजांनी आपल्या समोर विचार मांडला. कोणतं चरित्र घेऊ नये आणि कोणतं चरित्र घ्यावं, हा विचार खूप महत्वाचा आहे. यामध्ये जेवायला बसल्यानंतर काय खावं आणि काय खाऊ नये हे खाणाऱ्यांनी ठरवायचं का वाढणाऱ्यांनी? संयोजकांनी ठरवायचं का आचार्यांनी? मी पर्याय 4 दिलेत, उत्तर एकच आहे. खाणाऱ्याने ठरवायचं आहे. एखाद्याला भात जास्त खावा वाटतो, एखाद्याला चपाती जास्त खावी वाटते, एखाद्याला हे 2 सोडून तिसरंच खावं वाटतं. अहो त्यामुळं गुडघे धरायला लागले आले. पुढं मी वेळ शिल्लक राहिला तर त्याच्यावर बोलेन, पण आत्ता माझा मुद्दा असा चालू आहे की या चरित्राचा विचार मांडावा.
य य गायीचा त्याच्यावर एक मात्रा ये दशे चरित्र असा अभंग आहे. ये दर्शक सर्वनाम आहे, बोट दाखवलं. ए दशे, दशा शब्दाचा अर्थ अवस्था. या अवस्थेमध्ये चरित्र केली. कोणत्या? रांगता ये दसे चरित्र केली, गोधने राखिता ये दसे चरित्र केले नारायणे. दोन लक्षणं अभंगातून आपल्या समोर मांडल्या. त्यामध्ये उत्तर अर्धात रांगत असतानाचं चरित्र आणि गोधन राखत असतानाचं चरित्र काल्यामध्ये असावं. मग काल्यातलं चरित्र म्हणावं का सांगावं? कसं आहे? म्हणावं का सांगावं? सांगावं पण आणि म्हणावं पण असा विचार संप्रदाय आपल्याला सांगतोय. त्याचं चिंतन आपल्याला करायचंय. सर्वांनी मोठ्या प्रेमानं एक वेळ भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. विढोबा रखोबा. अधिक महिन्याचं औचित्य साधून आणि ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, जनार्दन स्वामी, संत जनाबाई महाराज या सगळ्यांच्या उत्सवाच्या निमित्ताने हा एक मोठा सप्ताह आदरणीय छोट्या माऊलींनी पंढरपूरमध्ये घेतलेला आहे. आणि म्हणून त्या अनुषंगानं आपल्या भागातून आपल्याला जबाबदारी दिली जाणार आहे. गावागावाला भाकरीची जबाबदारी दिली जाणार आहे. मोहोळ तालुक्याची जबाबदारी तुकाराम भोसले महाराज आणि कदम महाराजांवर काय राम कदम महाराजांवर दिलेली आहे. आणि त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी मिळून फक्त तालुकाच नाही तर इतर ठिकाणावरून सुद्धा आपल्याला त्या सप्ताहासाठी सहकार्य करायचं आहे. बघा, या सप्ताहामध्ये ही गुणीजन मंडळी इथं चांगल्या पद्धतीनं आपल्याला सेवा देत आहेत. गायक असतील, वादक असतील, किंवा ही आमची टाळकरी महाराज मंडळी असतील. मध्ये पंढरपूरला एक तुकाराम महाराजांनी सप्ताह घेतला आणि त्यात कवडे सरांना पुरस्कार दिला. पुरस्कार देण्यामागचा हेतू एवढा असतो की इतरांना ती प्रेरणा ठरावी. इतरांनी पण तसं आपण पण सेवा करू, आपणही काम करू, आपणही पुढं संप्रदायामध्ये या पद्धतीनं निघू, ही प्रेरणा मिळावी, याच्यासाठी पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचा हेतू एवढाच असतो, कलेचा सन्मान व्हावा, गुणाचा सन्मान व्हावा, व्यक्तीच्या सेवेचा सन्मान व्हावा. आणि म्हणून इथं या आदरणीय कवडे सरांचा पुरस्कार देऊन पांडुरंगाच्या मंदिरामध्ये पंढरपुरात सन्मान केला. खरं तर पांडुरंगासमोर सन्मान होणं हे महत्भाग्याचं लक्षण आहे, परंतु तो योग त्यांना प्राप्त झाला. आणि त्या दृष्टीनं या गावाचं सुद्धा नाव अनेक ठिकाणी या माध्यमातून समोर आलं. कारण या गावाची सेवा, परंपरा, अधिष्ठान खूप चांगलं आणि मोठं आहे. मी हे पुन्हा का सांगायला लागलोय? आपल्या सगळ्याला त्याचा अभिमान वाटला पाहिजे आणि ते जाग करणं आमच्यासारख्या वक्त्याचं एक कर्तव्य आहे. म्हणून थोडासा त्याच्यावर मी प्रकाश टाकला. माझं चिंतन काल्याचं चालू आहे. त्यामध्ये रांगता गोधने इथपर्यंत येऊन मी थांबलेलो होतो. कृष्ण परमात्म्याचा जन्म मथुरेमध्ये झाला, पण प्रगट गोकुळामध्ये झाले. माझा तुम्हा सर्वांना प्रश्न आहे, जिथं जन्मले तिथं सुख आहे का जिथं प्रगट झाले तिथं सुख आहे? श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जयंती साजरी करता का? कृष्ण जन्म. मग हा प्रगट दिनाचा आहे का जन्माचा आहे? बघा, कृष्ण परमात्मा जन्मले मथुरेत. जन्मल्याबरोबर वातावरण सगळं भीतीचं आहे. वसुदेवाला भीती वाटू लागली
आपली अगोदरची अपत्य कंसानं मारलेली आहेत, याही अपत्याला कंस घेऊन जाईल. भक्ताला देवाचा वियोग सहन होत नसतो. पडिले दूर देशी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता ते जेवासे. ज्ञानोबरायांचं सुंदर प्रमाण आहे. देवाचा वियोग कष्टकारक असतो, क्लेशकारक असतो. वसुदेवाला काळजी वाटायला लागली. जिथं जन्म आहे तिथं भीती आहे, दुःख आहे, वेदना आहेत. मग जन्मदिन साजरा करावा का प्रगट दिन? विठाला परंपरेमध्ये बदल करू नका. मी फक्त शंका मांडायलो का जिज्ञासा वाढावी. आपल्याला पण त्या बाबतीत विचार करावा वाटलं पाहिजे, आणि म्हणून मी थोडासा त्याच्यावर प्रकाश टाकला. बघा, जिथं जन्म तिथं भीती आहे, पण जिथं प्रगट गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. आपण देवाच्या प्रगटाचा विचार पाहतोय. यामध्ये गोकुळात प्रगट झाले न वातावरण बदललं. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे बाळकृष्ण घरी आनंदल्या. वातावरण सगळं गोकुळातलं बदलून गेलं. प्रत्येक गवळणी गोपाळांना वाटायला लागलं आपण जाऊन देवाचा अंगसंग साधावा, देवाच्या बरोबर राहावं, देवाच्या सहवासामध्ये वेळ खर्च करावा. परंतु त्या ठिकाणी अनेक गवळणी कोणत्या ना कोणत्या तरी निमित्ताने कृष्ण परमात्म्याकडे येऊ लागल्या. कृष्ण परमात्म्याचं त्या निमित्तानं दर्शन घ्यावं, देवाच्या जवळ राहावं, देवाच्या सहवासामध्ये वेळ खर्च करावा, ही धारणा गवळणी आणि गोपाळांची होऊ लागली. देवाला हळूहळू मोठं करतो, कारण माझी वेळ संपत आली आहे आणि त्यामुळं काही काळजी करू नका, मी काही कीर्तनात रंगत नसतो, त्यामुळं माझं सगळं लक्ष घड्याळाकडे असतं. त्यात पुन्हा माझा अभ्यास कमी असल्यामुळं मी वेळेत संपवत असतो आणि माझी थोडी अडचण वेगळी आहे आणि म्हणून मी जास्त दिलेले वेळेत मात्र, कारण हायवेनं जाताना आपल्याला मार्ग दिलाय त्याचं ड्रायव्हिंग करावे. मार्ग सुटला की पेपरला फोटोच. मर्यादेनं राहावं सगळ्यांनी. आत्ता 2 चाकीवाली मंडळी मर्यादेत राहीना म्हणून अपघात व्हायला लागले. मी काही त्यांना नावं ठेवेना, पण आपण आपल्या मर्यादेनं गेलं तर आपलं आयुष्य राहणार आहे. आत्ता मी रस्त्यानं प्रवास करताना पाहतो खूप निष्काळजीपणा दिसतो, म्हणून थोडं बोललो प्रबोधन म्हणून. कुणाला बोलणं हा हेतू नाही, मर्यादा असावी. बघा,
कृष्ण परमात्मा हळूहळू मोठे होऊ लागले, गोकुळामध्ये जाऊ लागले. त्यांनी गोपाळ मंडळी एकत्रित केली, त्यांची संघटना स्थापन केली आणि त्या संघटनेमार्फत गावामध्ये फरमान पाठवलं. गावातलं दूध दही तूप लोणी वगैरे बाहेर नेऊन विकायचं नाही. कुणीच ऐकेना. संघटना नवीन, संघटनेचे सभासद लहान, परिणामच होईना. म्हणून काय केलं त्यांनी? चला ठीक आहे, 5 मिनिट आहेत बरं का आपल्या हातामध्ये, आणि त्यामध्ये मला चिंतन असं मांडायचं आहे. कृष्ण परमात्म्याने काही गवळणींकडे जाऊन दूध दही तूप लोणी वगैरे प्रेमाने मागितलं. प्रेमाने दिलं नाही की हट्ट करून मागितलं, हट्ट करून दिलं नाही की पण मुळात देवानं चोरी कशाची केली आहे हा विचार खूप महत्वाचा आहे. दह्याची दुधाची ही स्थूल रूपानं सांगितलं जातं. चैतन्य चोरिले माझे, चैतन्य चोरिले अवघे पारुषले दीन देह. हरीने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरणे. देवानं चित्ताची चोरी केली, पण कोणत्या चित्ताची? सगळ्याकडं चित्त आहे. इथं बसलेल्या मंडळींमध्ये चित्त सगळ्याकडं आहे. माझा प्रश्न आहे, देवानं बुद्धी चोरावी, मन चोरावं का चित्त चोरावं? बघा, काय चोरलं हा माझा प्रश्न नाही, काय चोरावं हा माझा प्रश्न आहे. बघा, ज्ञानोबरायांनी अवयवाचं श्रेष्ठत्व मांडलंय. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. अहो, आपल्या बुद्धीचं वैभव इतकं मोठं आहे, या बुद्धीसारखा अवयव विश्वामध्ये दुसरा नाही. इतका मोठा अवयव देवानं आम्हाला सहज दिलाय. बुद्धी पाहायची असेल, बुद्धी काय करू शकते हे जर पाहायचं असेल तर छत्रपती शिवरायांचा इतिहास पाहावा लागतो. बुद्धीचं वैभव खरं कुठे तर शिवरायांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पण ते चरित्र कळावं लागतं की शिवराय काय आहेत. आम्ही शिवरायांचं नाव घेण्याच्या सुद्धा पात्रतेत जाऊ द्या. आपण काला पाहतोय. मी वैभव सांगायला लागलो होतो. डोळ्याचं वैभव काय, कानाचं वैभव काय, वाचेचं वैभव काय, रसनेचं वैभव काय आहे, तसं बुद्धीचं, मनाचं, चित्ताचं. देवाला साठवायचं असेल तर बुद्धी लागते, आणि देवाच्या प्रेमासाठी चित्त लागतं. म्हणून देवानं चित्त चोरलं. बघा, देवाने चित्त चोरलं. आता काही मंडळी म्हणतील चोरलं ना, चोरी आहे. अहो, पण याचा मालकच तो आहे. आपल्या शेतातनं महामार्ग गेला, सातबाऱ्यावर नाव कुणाचं आहे? आपलं आहे. मग शासनानं का त्याच्यावरनं महामार्ग? आपण कसणारे आहोत, मालक नाही. आपला भ्रम आहे, डोक्यातनं काढून टाका. 7-12 म्हणजे मालक नाही. कसाईला दिलेली मर्यादा म्हणजे 7-12. मालक सत्ता आहे. सत्ता काहीही करू शकते, तशी ब्रह्मांडाची सत्ता त्याच्याकडे. म्हणून याच्यावर सुद्धा सत्ता कुणाची? अनेक प्रमाणे मला मांडता येतील. चित्ताचा मालकच तो आहे. म्हणून त्यानं चित्त, आता यात एकच शंका, चित्त चोरून घ्यावं का मागून घ्यावं? अहो, मागून घ्यावं ना. चाल मागून घ्यावी का न मागताच म्हणावं? भजनात बरं का, कीर्तनात नाही. भजनामध्ये काही वेळेला कोणतर मध्येच म्हणते, मग बाकीचे जाऊ द्या, म्हणू द्या. आता
म्हणायला देईनात की काही काही जणांची सहनशीलता संपते. ऐकणं हे भजनच वाटत नाही आपल्याला. ऐकणं हे भजन म्हणणं हे भजन वाटतं, म्हणून मध्येच कोणीतरी म्हणतं. तसं चित्त मागून घ्यावं का चोरून घ्यावं? मागून घेतल्यानंतर प्रोसिजर आहे, देईल का नाही, द्यायला सुद्धा कधी देईल, सवडीनं देईल. वर्गणी मागितल्या मागितल्या मिळते का उद्या परवा देतो की. त्याला मर्यादा आहे म्हणून चोरून घेतलं. आता त्याच्यावर भरपूर बोलता येणार आहे. अनेक खोड्या झाल्या, त्या खोड्या तक्रारी यशोदा मातेकडं आल्या. यशोदा गवळणी सांगते गारानी रात्री आले. पहिली आली, दुसरी आली, तिसरी आली, तक्रारी भरपूर वाढायला लागल्या. म्हणून यशोदा मातेनं ही तक्रार नंदबाबाला सांगितली. नंदबाबांनी सांगितलं उद्यापासून गावात थांबायचं. ठरल्याप्रमाणे गायी घेतल्या, शिदोरी घेतली, यमुनेच्या तीरावर आले, गायी चराईला सोडल्या. शिदोरी एका झाडाखाली ठेवली, खेळ खेळायला सुरुवात केली. त्यावेळेचे खेळ म्हणजे होतो तो हमामा, लगोरी, आट्यापाट्या, भरपूर खेळ झाले. म्हणून गोपाळ मंडळी देवाला म्हणू लागले, खांदे भार पोटे भोक काय खेळा याचे. आता बस करा, किती वेळ चालणार आहे. आणि म्हणून कृष्ण परमात्मा म्हणायला लागला, माझी जशी शिदोरी आहे तशी आणा. गोपाळ मंडळी देवाला म्हणायला लागले, देवा शिदोरी देण्याचं काम तुझं होतं, तूच दिलंय, जशी आहे तशी तुला घ्यावी लागेल. देवाचा नाविलाज झाला. सर्वांची शिदोरी एकत्रित केली, त्याचं मिश्रण केलं, त्याला म्हणतात काला. हा काला द्वापार युगात देवसंगतीत घेतला, पण देवसंगतीतला काला संत संगतीत आणला. तुका म्हणे काला वैकुंठी विशेष हा लाभ संत संगे. कुणी आणला संत संगतीत? ज्ञानेश्वर
जय